मानव मोबाईल इचलकरंजी। मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त 399 रुपये मध्ये। कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा। परफेक्ट फिनिश, क्वालिटी वर्क, फास्ट सर्व्हिस, कमी खर्चात उत्तम काम। पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एसटी स्टँड जवळ इचलकरंजी। तारदाळ इथे खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देत कारखान्यात नुकसान केल्याच्या प्रकरणात अमोल माळी गँगमधील 3 आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणात आरोपींच्या बाजूने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी प्रभावी बाजू मांडली। तक्रारदार सम्राट घोरपडे राहणार तारदाळ यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार RCM ग्रुप या कापड कारखान्यात मेंडिंग कामावरून वाद निर्माण झाला। हा भाग आमच्या गँगच्या नियंत्रणात आहे। काम करायचे असल्यास दरमहा 30,000 रुपये द्या, अन्यथा तुम्हाला आणि तुमच्या कामगारांना काम करू देणार नाही, अशी धमकी देण्यात आली। तसेच वारंवार अडवणूक, फोनवरून धमक्या, कारखान्यात जबरदस्तीने घुसखोरी, वॉचमन आणि कामगारांना शिवीगाळ व मारहाण करून मोठे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला। या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 308(5), 333, 351(2), 351(3) आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवून सूरज शिर्के, सूरज गायकवाड व व्यंकटेश्वर राजू PV यांना अटक केली। त्यांना प्रथम पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती। दरम्यान ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की आरोपींवर खोटी व उशिरा फिर्याद दाखल करण्यात आली आहे। आरोपी कोणत्याही गँगचे सदस्य नसून त्यांच्या विरोधात ठोस पुरावे नाहीत, तसेच पुढील तपासासाठी त्यांना कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असेही त्यांनी नमूद केले। सरकारी पक्षाने जामिनास विरोध केला असला तरी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तिन्ही आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला। MS51 न्यूज करिता मुबारक शेख। अशाच ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा।